नमस्कार शिक्षक मित्रांनो, माझी जिल्हा परिषद शाळा लावितेलळा या एज्युकेशनल चॅनलवर आपल्या सर्वांचे सहस्त्र स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत टीईटीचा मराठी विषयाचा अभ्यासक्रम. तर बघा, येणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी मराठी व्याकरण फार महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. तर चला बघूया वेळ न घालवता आपला हा पहिला प्रश्न. तर बघा, मुलगा या शब्दाचे अनेक वचन काय? तर बघा, मुले, मुली, मुलगी, मुले. तर इथं पर्याय 1 मध्ये मुलगे पाहिजे होते. मुले ऐवजी काय पाहिजे होतं? मुलगे. मुलगे म्हणजे मुलाचं अनेक वचन काय होते? मुलगे. तर इथं हा पर्याय चुकलेला आहे. असो, आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघूया. सूर्य या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? बघा, चंद्र, दिनकर, आभाळ, पृथ्वी. तर सूर्य या शब्दाला समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला म्हटलेला आहे, म्हणून इथं काय येईल? दिनकर. अगदी बरोबर आहे. आता चला पुढचा प्रश्न बघूया. तो आंबा खातो या वाक्यातील काळ ओळखा. तो आंबा खातो या वाक्यातील काळ ओळखा. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. आता इथं बघा, खातो आहे म्हणजे कोणता काळ आहे? वर्तमान काळ. चला प्रश्न चौथा बघूया. देव या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय? देवचा स्त्रीलिंगी शब्द काय येईल? देवी. प्रश्न पाचवा. जो कष्ट करतो तो फळ मिळतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? आता बघा शिक्षक मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे, जो तो हे जिथं तिथं येईल तिथं हे मिश्र वाक्य होईल. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? मिश्र. प्रश्न सहावा. पाणी या शब्दाचे सामान्य रूप काय होईल? आता बघा, पाणी या शब्दाचं जे सामान्य रूप आहे ते आहे पाण्या. आपण मूळ शब्द पाणी, पाण्या, पाण्याला, पाण्याचे हे असं न येता त्याचा जो मूळ आहे तो आहे पाण्या. पुढचा प्रश्न बघूया आपण. अति तेथे माती या म्हणीचा अर्थ काय? अति तेथे माती या म्हणीचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. प्रश्न आठवा. नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? बघा, नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात, म्हणून आपलं पर्याय क्रमांक क हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया. कवितेचा या शब्दाची विभक्ती ओळखा. आता बघा शिक्षक मित्रांनो, इथं कवितेचा म्हणजे चा आलेला आहे आणि चा, ची, चे हे षष्टी या विभक्तीमध्ये येतं. प्रश्न 10वा. सुगंध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आता बघा, दुर्गंध, सुगंधित, वास यापैकी नाही. दुर्गंध विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे, म्हणून सुगंध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुर्गंध. प्रश्न 11वा. आम्ही रोज शाळेत जातो यात आम्ही काय आहे? आम्ही हे काय आहे? आता बघा, आम्ही रोज शाळेत जातो यामध्ये आम्ही हे काय आहे? सर्वनाम आहे. चला प्रश्न 12वा. चला आपण खेळूया हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? चला आपण खेळूया विधानार्थी, प्रश्नार्थी, क आज्ञार्थी, ड उद्गारार्थी. तर हे आज्ञार्थी हे वाक्य आहे. चला आपण खेळूया. पुढचा प्रश्न. पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता बघा, अ मध्ये नदी आहे का? नाही, हे होऊ शकत नाही. डोंगर, तर समानार्थी शब्द पर्वताचा कोणता येतो? डोंगर. सागर होऊ शकत नाही, जमीन होऊ शकत नाही. चला नेक्स्ट. पुढचा प्रश्न. मी आंबा खाल्ला यात मी हे काय आहे? बघा, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी. तर मी आंबा खाल्ला यात मी हे काय आहे? प्रथमा विभक्ती आहे. प्रश्न पुढचा 15वा प्रश्न बघूया. स्वच्छ या शब्दाचा अर्थ काय आहे?
स्वच्छ म्हणजे नीटनेटके, ह्याच्यामध्ये गलिच्छ येणार नाही, काळे येणार नाही, मोठे येणार नाही. पुढचा प्रश्न, ज्या शब्दावरून पुरुष जातीचा बोध होतो त्याला काय म्हणतात? किती सोपा आहे बघा. ज्या शब्दावरून पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंग म्हणतात. खालचे पर्याय वाचायचे सुद्धा काम नाही. प्रश्न पुढचा, प्रश्न 17वा, घोड्याची पळण्याची गती खूप आहे, यात घोडा काय आहे? बघा, यात विशेषण आहे, नाम आहे, सर्वनाम आहे का क्रियापद आहे? घोडा हे काय आहे? याच्यामध्ये नाम आहे. चला पुढचा प्रश्न, आई या शब्दाचे अनेक वचन काय आहे? आता बघा, आईचं अनेक वचन काय होईल? आया होईल, आई होईल, आईच होईल का यापैकी नाही? तर शिक्षक मित्रांनो, आई या शब्दाचं अनेक वचन आहे आई, आईच होईल. चला पुढचा प्रश्न, तोंड दाबून बुक्क्यांचा मार या म्हणीचा अर्थ काय आहे? मारणे, अन्याय सहन करून शांत बसणे, बोलणे यापैकी नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणजे अन्याय सहन करून शांत बसणे. चला पुढचा प्रश्न, धावणारा मुलगा यात धावणारा काय आहे? नाम आहे, धातुसाधित विशेषण आहे, क्रियापद आहे, सर्वनाम आहे. आता बघा, धावणारा मुलगा यात धावणारा हे काय? धातुसाधित विशेषण आहे. नेक्स्ट प्रश्न 21वा, हसणे या क्रियापदाचा प्रकार कोणता? आता बघा, हसणे, आता याच्यामध्ये याचं जर मूळ बघितलं तर आपण हसणेमध्ये हस येतं, पण हसणे ही क्रिया आहे आणि क्रियापदाचा प्रकार आपल्याला इथं विचारलेला आहे, तर हे अकर्मक आहे. प्रश्न पुढचा, तो गाणे गातो यात गाणे हे काय आहे? तो गाणे गातो, गाणे हे काय आहे? तर गाणे हे नाम आहे. प्रश्न पुढचा 23वा, सकाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सकाळच्या विरुद्ध येईल सकाळ, दुपार, आणि दिवस म्हणलं तर काय येईल? रात्र. पण आपल्याला इथं दिवस विचारले का? नाही. तर इथं बघा, संध्याकाळ, रात्र, दुपार यापैकी नाही, तर याचे करेक्ट उत्तर असणार आहे दुपार. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 24वा, आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ. आकाशाला भिडणे म्हणजे काय? तर उंचावणे, खूप अभिमान असणे, खूप महाग होणे यापैकी नाही, तर खूप अभिमान असणे. चला प्रश्न 25वा, तू, तुम्ही हे कोणत्या पुरुषवाचक सर्वनामात येतात? तर बघा, तू, तुम्ही हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. आता आपण भाग 2 मध्ये लेखक आणि त्यांचं साहित्य यावर आधारित टीईटीला खूप प्रश्न विचारले जातात आणि तसे प्रश्न आज आपण पुढचे 25 प्रश्न घेणार आहोत. श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण? तर साने गुरुजी. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 27वा, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण? शिवाजी सावंत, ब. ना.सी. फडके, क. वि. स. खांडेकर, ड. रणजित देसाई. तर याचं करेक्ट उत्तर आहे शिवाजी सावंत. शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही कादंबरी खूप जबरदस्त आहे, त्याच्यामुळं या 27व्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शिवाजी सावंत. पुढचा प्रश्न, प्रश्न 28वा, ययाती कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? अ. वि. स. खांडेकर, ब. कुसुमाग्रज, क. भालचंद्र नेमाडे, ड. विंदा करंदीकर. तर याचं योग्य उत्तर आहे वि. स. खांडेकर. ययातीसाठी वि. स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. चला पुढचा प्रश्न बघू. मराठी सत्तेचा उत्कर्ष हे पुस्तक कोणी लिहिले? न. चि. केळकर, ब. सावरकर, क. म. गो. रानडे आणि ड. महात्मा फुले. तर याचं योग्य उत्तर आहे क. म. गो. रानडे. प्रश्न 30वा, बनगरवाडी ही कादंबरी कोणाची आहे? अ. व्यंकटेश माडगुळकर, ब. पु. ल. देशपांडे, क. शंकरराव खरात, ड. अण्णाभाऊ साठे. तर याचं योग्य उत्तर आहे
व्यंकटेश माडगुळकर. प्रश्न 31. शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, लोकमान्य टिळक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा फुले. चला पुढचा प्रश्न. प्रश्न 32. गीता रहस्य कोणाचा ग्रंथ आहे? सावरकर, लोकमान्य टिळक, विनोबा भावे आणि गाडगे महाराज. तर गीता रहस्य हे लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न 33. कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे, पु ल देशपांडे, व.पु. काळे, जी.ए. कुलकर्णी. तर याचं योग्य उत्तर आहे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे. आता प्रश्न 34. चला आपण फास्ट मध्ये पटपट बघणार आहोत. पुढचा प्रश्न आहे नटसम्राट हे नाटक कोणाचे आहे? कुसुमाग्रज, विजय तेंडुलकर, साने गुरुजी, पु ल देशपांडे. तर याचं योग्य उत्तर आहे कुसुमाग्रज. कुसुमाग्रज यांनाच वि.वा. शिरवाडकर असे म्हणतात. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न 35. श्यामची आई या पुस्तकाची रचना कोणत्या भाषेतून झाली? मराठी, हिंदी, इंग्रजी, बंगाली. तर बघा मित्रो, श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिलेलं आहे आणि ते मराठीमध्ये झालेलं आहे. प्रश्न 36. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? आता आपल्याला माहितच आहे शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलेले आहेत. पुढचा प्रश्न. फुलराणी हे नाटक कोणाचे आहे? बघा प्रश्न 37. फुलराणी हे नाटक कोणाचे आहे? असे प्रश्न आपल्याला टीईटीला नेहमी येत असतात. पु ल देशपांडे, विजय तेंडुलकर, कुसुमाग्रज आणि यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे कुसुमाग्रज. प्रश्न 38. पुढचा प्रश्न घेऊया. पांगिरा कादंबरीचे लेखक कोण? विश्वास पाटील, शिवाजी सावंत, रणजित देसाई, भालचंद्र नेमाडे. तर याचं योग्य उत्तर आहे विश्वास पाटील. प्रश्न पुढचा. प्रश्न 39. मृदगंध हा कविता संग्रह कोणाचा आहे? कुसुमाग्रज, बा भ बोरकर, विंदा करंदीकर आणि इंदिरा संत. तर याचं योग्य उत्तर आहे बा भ बोरकर. प्रश्न 40. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण? बघा पर्याय क्रमांक खाली दिलेला आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव, यशवंतराव चव्हाण, पु ल देशपांडे आणि यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर नरेंद्र जाधव. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 41. स्वामी या कादंबरीचे लेखक कोण? रणजित देसाई, शिवाजी सावंत, विश्वास पाटील आणि नास इनामदार. तर बघा याचं योग्य उत्तर आहे रणजित देसाई. प्रश्न 42. स्मृतिचित्रे हे कोणाचे आत्मचरित्र आहे? आता चला आपण ह्याचे पर्याय क्रमांक वाचून घेऊ. लक्ष्मीबाई टिळक, साने गुरुजी, आनंदीबाई जोशी, यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे लक्ष्मीबाई टिळक. प्रश्न 43. बटाट्याची चाळ कोणाचे विनोदी पुस्तक आहे? आता या ठिकाणी बघू शकता. पर्याय क्रमांक पु ल देशपांडे, व.पु. काळे, ची.वी. जोशी, यापैकी नाही.
तर याचं योग्य उत्तर आहे अ. पु. ल. देशपांडे. प्रश्न 44. पण लक्षात कोण घेतो ही कादंबरी कोणाची आहे? अ. ह. ना. आपटे, ब. साने गुरुजी, क. वि. स. खांडेकर आणि ड. यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. ह. ना. आपटे. चला पुढचा प्रश्न बघू. 45. झोंबी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? अ. आनंद यादव, ब. शरणकुमार लिंबाळे, क. लक्ष्मण माने आणि ड. शंकरराव खरात. तर मित्रांनो, झोंबी हे आनंद यादव यांचं खूप छान असा कादंबरी आहे, आत्मचरित्र आहे. तर ही आत्मचरित्र सर्वांनी आवर्जून वाचावी, असं हे आत्मचरित्र खूप प्रसिद्ध आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 46. सावरकरांचे आत्मचरित्र कोणते? अ. माझी जन्मठेप, ब. माझे सत्याचे प्रयोग, क. स्मृतिचिन्हे, ड. यापैकी नाही. तर सावरकरांचं जेलमध्ये असतानाचं हे तुरुंगामध्ये असतानाचं हे आत्मचरित्र आहे माझी जन्मठेप. प्रश्न 47. युगांतर कादंबरीचे लेखक कोण? पर्याय बघा. अ. शिवाजी सावंत, ब. रणजित देसाई, क. ना. स. इनामदार आणि ड. विश्वास पाटील. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. ना. स. इनामदार. प्रश्न 48. मानदेशाची माणसं हे पुस्तक कोणाचे आहे? पर्याय क्रमांक अ बघा व्यंकटेश माडगुळकर, ब. साने गुरुजी, क. व. पु. काळे, ड. यापैकी नाही. तर हे ग्रंथ व्यंकटेश माडगुळकर यांचं आहे. पर्याय क्रमांक अ. आता पुढचा प्रश्न 39. बालभारती ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? शिक्षण, राजकारण, खेळ का यापैकी नाही? तर बघा याचा योग्य उत्तर आहे शिक्षण. नेक्स्ट पुढचा प्रश्न, हा प्रश्न लास्ट आहे. प्रश्न 50. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे काव्यसंग्रह काय आहे? 1. काव्य फुले, 2. साहित्य, क. गद्य आणि ड. यापैकी नाही. तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जो ग्रंथ आहे तो आहे पर्याय क्रमांक अ. काव्य फुले. तर शिक्षक मित्रांनो, पुढील व्हिडिओसाठी माझे हे चॅनल, आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील पाठात. तोपर्यंत धन्यवाद.